हॅलो गाईज, वेलकम बॅक टू चॅनल विथ संकेत. आम्ही आज जात आहोत मल्हारगडला, इथून हडपसरपासून. तर हडपसरवरनं तुम्हाला 5 वाजता गाडी मिळेल सासवडला. तर सासवडहून आपण पुढे कुठे जायचं ते बघू. स्टे ट्यून. हॅलो गाईज, तर आम्ही सासवडच्या बसमधून आता काळेवाडी स्टॉपला उतरलो आहे. काळेवाडीपासून 4.5 किलोमीटर मॅपला तर दाखवत आहे. तर बघू इथून कसं आहे. तर बसमधून उतरल्यावर तुम्हाला डायरेक्ट इथून आत एंटर व्हायचं आहे. इथं आता तर एक सप्ताह बसला आहे, तुम्हाला दिसू शकतो. इथून तुम्ही डायरेक्ट आत एंटर होऊ शकता. इथून आता तर मॅपला 4.5 किलोमीटर दाखवत आहे. तर बघू आपण. तुम्ही बघू शकता आता किती अंधार आहे. अजून एवढ्या सकाळी आम्ही निघालो आहे. तेवढ्यात आम्ही मंदिरात दर्शन घेतलं. तिथं काकडा चालू होता. अजून काय पाहिजे, एवढ्या पहाटे सकाळी देवाचं दर्शन आणि आमच्या ट्रेकची सुरुवात. प्लस इथे एक स्टोन हिल म्हणून आहे, तुम्ही इथं पण ट्रेक करू शकता जर आला तर. बट आम्हाला पहिला मल्हारगडला जायचं आहे, सो आम्ही इथं नाही ट्रेक करत. प्लस तुम्हाला वाटेल फायनली सकाळ झालेली आहे, उजेड पडलेला आहे आणि आपण जस्ट थोड्याच वेळात पोचणार आहोत मल्हारगडला. तर स्टे ट्यून. तर मोस्टली हा डायरेक्ट रोडच आहे, बाय कार तुम्ही जाऊ शकता. बट आम्ही निघालो आहे चालत. हां, एक आम्हाला काका लिफ्ट देत होते, बट आम्ही नको म्हटलो, कारण आम्हाला चालायचं होतं, ट्रेक करायचं होतं. तुम्ही बघू शकता एक किल्ल्याची तटबंदी, एक बुरुज दिसतोय. फायनली आम्हाला छोटा का होईना बट ट्रेक भेटलेला आहे. आम्ही इथून जात आहे. हे माझ्याबरोबर ट्रेकला आलेले लोक आहेत. ही कृष्णा, ही दिशा. हा छोटा ट्रेक आहे, करीन आम्ही लगेच सर. तुम्ही बघू शकता हा व्ह्यू, इसके लिए तो आए थे. तुम्ही या किल्ल्याबद्दल माहिती वाचू शकता. मल्हारगड याला सोनारीचा किल्ला पण म्हणतात, सोनोरीचा. तरुणगड सुद्धा म्हणतात. आम्ही आलो आहोत चोर दरवाजातून. आपण आलो आहोत चोर दरवाजाजवळ. तर हा चोर दरवाजा आहे. हा छोटा असतो आकाराने, त्यामुळे त्याला चोर दरवाजा असे म्हणतात. बाकी गाड्यांची दिसते. हा आहे आपला भगवा. ही एक विहीर आहे, बट त्यात पाणी नाही आहे आता. तुम्ही बघू शकता इथं गडाच्या पायथ्याशी लक्ष ठेवण्यासाठी इथे एक दुर्बिणीसारखं आहे. प्लस बरोबर त्याच्यावरच इथं जे आहे ते पूर्ण समोरच्या दिवे घाटात काय चाललंय ते सर्व लक्ष ठेवण्यासाठी आहे. हा पूर्ण असा किल्ले मल्हारगड. या किल्ल्याला दुहेरी तटबंदी आहे. ही जी आहे ती बाहेरच्या साईडची तटबंदी आहे, जी आहे ती आतील साईडची तटबंदी.
ही जी आहे ती किल्ल्याची बाहेरच्या साईडची तटबंदी. तुम्ही बघू शकता हा मराठ्याने बांधलेला शेवटचा किल्ला आहे, त्यामुळे अजून हा भक्कमपणे उभा आहे. हे आहेत किल्ल्यावरचे काही मंदिरं आणि हे जे राजवाड्याचे अवशेष राहिलेले आहेत ते. शिवरायांच्या आरतीमधील सुखे. तर हे आहे गडावरचं श्री खंडोबा मंदिर. येळकोट येळकोट जय मल्हार सदा आनंदाचा येळकोट. आता उन्हाळा चालू आहे, सो त्यामुळे आम्ही या महादेवाच्या जलधारेमध्ये पाणी काढले. त्यामुळे तुम्ही बघू शकता श्री महादेवांना जलाभिषेक. हा एक किल्ल्याचा महादरवाजा म्हणजेच मुख्य दरवाजा. तर ह्या दरवाजाची अशी माहिती सांगण्यात येते की एक हत्ती जाईल एवढा हा मोठा हा दरवाजा आहे. इथून पण एक मुख्य दरवाजा तुम्हाला दिसतोय. हा एक किल्ल्याचा अजून एक मुख्य दरवाजा आहे, तुम्हाला दिसेल. तुम्ही बघू शकता की अजून किती भक्कम बांधकाम आहे किल्ल्याचं. दरवाजाच्या याच्यावरून तुम्हाला समजू शकता. सी तिकडून आहे तिकडून. ही 2 तटबंदीमधील वाट आहे. ही आहे चौकोनी आकाराची विहीर, स्टेप वेल पण तुम्ही म्हणू शकता. तर गायज आमचा फायनली हा मल्हारगड किल्ला बघून झालेला आहे. तर तुम्ही येऊ शकता, इथं वर्थ इट आहे. येस. तुम्ही किल्ल्यावर फिरलो तुम्हाला वाटेल की किल्ला आहे हा. अजून तरी किल्ला शाबूत आहे, बट काही भाग पडझड झालेला आहे. बट ठीक आहे, किल्ला चांगला आहे. तर थँक्यू गाईज फॉर वॉचिंग व्हिडिओ.